हे गाईस, तर आज ना मला ऑफिसवरून आल्यानंतर खूप जास्त कंटाळा आला असेल. तुम्ही माझ्या फेसवर पण बघू शकता की मी खूप जास्त कंटाळले. मला एवढी झोप आली आहे. पण डेलीचा व्हिडिओ बनवायचाच असतो. पण आणि आज मला टॉपिक पण सुचत नव्हता की मी कोणत्या टॉपिकवरती बोलू यार. काय रूममेट्सला विचारलं की काय बोलू यार, काय बोलू, मला टॉपिक सांगा, मी बोलते. फक्त टॉपिक तरी सजेस्ट करा मला की काय बोलू मी. पण कोणीच सांगितलेलं नाही आहे. मग ह्याच्यानंतर ना मी विचार केला की रूममेट्सवरतीच बोलूयात ना आपण. कारण रूममेट्स अशा असतात की म्हणजे आपली फॅमिली आपल्याबरोबर नसते. ऑल 24 तास जेवढा पण वेळ आपण रूममध्ये असतो त्यांच्याबरोबरच असतो. त्या पण एक फॅमिली झालेली असते. प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देतात. आणि इवन मी कधी आजारी पडते किंवा माझी तब्येत ठीक नसते किंवा आमच्यापैकी कोणाची जरी तब्येत वगैरे ठीक नसेल तर एवढी काळजी पण घेतात ना, सिरियसली. म्हणजे फॅमिलीची कमी कधी अशी जाणवतच नाही. म्हणजे असं नाही आहे की आमच्यामध्ये कधी भांडणं होत नाहीत किंवा कधी काही झालं नसेल, पण प्रत्येक वेळेस होतात भांडणं थोड्या वेळासाठी. असतं की आम्ही बोलत वगैरे नाही, पण लगेच ठीक होऊन जाते. आत्ता पण मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून सगळे बाहेर जाऊन बसले आहेत हॉलमध्ये. सिरियसली मी व्लॉगिंग पण चालू केलं ना, सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप जास्त सपोर्ट केला आहे मला. थँक्यू की मला एवढे चांगले फ्रेंड्स भेटलेत. म्हणजे काही असतात की म्हणजे त्यांना काही व्हॅल्यू नसते, पण काही अशा आहेत की त्यांनी मी जेवढा त्यांना जीव लावते आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त मला जीव लावतात, खूप जास्त काळजी करतात, मला खूप जास्त सपोर्ट केला आहे त्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये. तर थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला आणि मला एवढा चांगला तुमचा सपोर्ट दिला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मला काहीतरी जागा दिली. आणि थँक्यू. बाय बाय.